तर नमस्कार मंडळींनो, स्वागत असा तुमचा आणखीन एका व्हिडिओत। मी होतोय ओरोसमध्ये। सकाळ सकाळी मस्तपैकी आजीच्या हातचे तांदळाचे भाकरी आणि गरमागरम चिकन खाऊन सकाळी 9 वाजताच्या दरम्यान मी जाऊक सुटलोय कुडाळात। आज संध्याकाळी आपल्या सिंधुदुर्ग बीचला एक नाहीतर दोन ऑर्डरी वाजवचे होते। त्यानिमित्तान माझ्या गाडीचा पण रिपेअरिंगचा काम करूचा होता आणि त्या करूकच म्हणत मी पिंगुळीतल्या श्री स्वामी समर्थ ऑटो गॅरेजमध्ये जाव होते। गाडी घेऊन गॅरेजमध्ये पोहोचले तसं लगेचच गाडीचा काम करूक चालू केला। मेन म्हणजे मोठा काम होता त्या गाडीच्या कोनसेटचा, कारण गाडी घेतल्यानंतर पहिल्यांदाच कोनसेट चेंज करूचो लागलेलो। मग भावान गाडी खोलून कोनसेटचा काम करूक चालू केल्यान कोनसेट घातलो तसं मग गाडीचा फिटिंग केला आणि गाडी धुवून बिवून आणली तसं बारीक सारीक ब्रेक फिटिंगचा काम केलं आणि फायनली माझी गाडी रेडी झाली। जसं मी ओरोसला येऊन पोहोचलोय आणि बघलंय तर ताश्याच्या मेंटेनन्सचा काम अगदी जोरदार सुरू होता। संध्याकाळी बरोबर 4:30च्या दरम्यान बँजोचा सामान अगदी व्यवस्थितरित्या टेम्पोत भरला। आज पहिलीच एक वरात वाजवची होती, संध्याकाळी 6:30 ते 7 पर्यंत, आणि तिकडूनच मग आमका आवळे गावात हळदीची दुसरी ऑर्डर वाजवक जायचा होता। सगळेजण इले तसे मग आम्ही जाऊक सुटलो। काही जण अर्ध्या वाटेत पुढे थांबलेले होते, त्यांना लोकेशनवर घेऊन गेलो। परफेक्ट लोकेशन तर काय माहीत नव्हता। मग गुगल मॅपवर जेव्हा ॲड्रेस टाकलो तेव्हा गुगल मॅपने तर मळ्यातलो रस्तो दाखवल्यान। त्याच रस्त्यावरून पुढे गेलो तसे मग लांबसून मंडळाची जर्सी घालून येणारे दोघे जण दिसले, तेव्हा काहीतरी वाटला की आम्ही बरोबर जागेवर इलो। घरात एक लागणारी सायकल आणूची जबाबदारी ह्यांनी आपल्या खांद्यावर घेतल्यान। तशी गावात त्याच्या घराकडे जाऊन सायकल दिसली ती उचलल्यान आणि घेऊन इलो। वरात लवकर काढूची असल्यामुळे टेम्पो मधला सगळा सामान उतरून सायकलीक बांधून घेतला। मंडळींनो, बरोच वेळ झालेलो। आम्ही सगळे फक्त नवऱ्याची वाट बघू होतो। संध्याकाळी 5:30 टाइम दिलेलो, त्या वेळेतच आम्ही सगळेजण बँजो सेट रेडी करून वाजवच्यासाठी तयार होतो। पण नवऱ्याक उशीर झालो। 7 वाजले तरी काय नवऱ्याचो पत्तो नाही होतो। विषय असं होतो की 7:30 वाजता आवळे गावात जाऊन हळद वाजवची होती। बाकी काय नाही हो, पण आमचा बँजो ग्रुपचा एक एवढाच म्हणणं असा की ठराव करताना प्रत्येकान वेळेक महत्त्व देऊ हया। वेळेचं गांभीर्य नसल्यामुळे मग हे असे प्रॉब्लेम्स होतात। बरोबर 7 नंतर नवरो इलो तसं मग आम्ही 2 ग्रुप केले आणि थोडे पोरगे हळदीच्या लोकेशनला पाठवले। 8:30 वाजता वरात घरात पोहोचली तशी जरा सुद्धा न थांबता आवळे गावात जाऊक सुटलो। त्यात परत जाताना वाटेत रेल्वे क्रॉसिंग भेटल्यामुळे तिकडे थांबाचा लागला। रेल्वे क्रॉस झाल्यावर गेट ओपन झाले तसे फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलो। मी मग कीबोर्ड सेट केलं आणि वाजवक सुरुवात केली। आणि मंडळींनो, रात्री 12 वाजता हळदीचा पॅकअप झाला। अशा प्रकारे आमचे 2 ऑर्डरी पूर्ण झाले। भेटतंय आता तुमका पुढच्या व्हिडिओत।